माझे बंधू आणि स्टेजवर उपस्थित असणारे मान्यवर, मी या ठिकाणी या सत्कार घेण्यापेक्षा मी माझा जो संदेश या समाजापर्यंत, संदेश या वैद्य लोकांपर्यंत मला सोडायचा आहे, त्या माध्यमातून मी तुमच्या स्टेजच्या माध्यमातून इथून आलेला आहो. तर मी माझ्या या गीतामधून तुम्हाला हा संदेश भेटीन आणि मला काय सांगायचं सर्व वैद्य मंडळीला हे थोडक्यात सांगू इच्छितो. मित्रांनो, माझं म्हणणं असं आहे की भारतामध्ये प्रत्येक घरामध्ये या कोपऱ्यापासून ते या कोपऱ्यापर्यंत जितकी बी मान्यवर बसला आहे यांना सुद्धा एक औषध माहीतच आहे, एक जडीबुटीचा बटवा माहीतच आहे. इथे जिथे बसलेले लोक असतील यांना सुद्धा एक जडीबुटीचा बटवा माहीतच आहे. खोकला काय चालते, याच्यावर काय चालते, सर्व गोष्टी माहीत आहे. माझं म्हणणं असं आहे की या भारतामध्ये सर्व पारंपरिक वैद्य आहेत, सर्व टोटल एकन एक माणसाला माहीत आहे. परंतु आपल्या भारताचं हे दुर्दैव आहे, आंतरिक अडचणी येत असतात. पण ह्या अडचणी न यावा करिता या मंचाच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत हे विचार मांडत आहे आणि सर्व वैद्य मंडळीला माझ्या गीताच्या माध्यमातून आवाहन करतो ते आपण शांतपणे ऐकून घेसाल तर सर्वजण मराठी समजते असं मी समजतो. माझं म्हणणं आहे वैदाची कुठलीच जात नाही आहे, ना वैदाचा कोणता धर्म आहे. तर वैदानं काय केलं पाहिजे, जाती धर्म संप्रदायाचा सोळा अहंकार, जाती धर्म संप्रदायाचा सोळा अहंकार, वैद्य सभी एक होकर करे सभी का स्वीकार, करेंगे सभी का स्वीकार. हिंदू झालं. जाती धर्म संप्रदाय 16 अहंकार, वैद्य सर्व एक होऊ करे सर्वांचा स्वीकार, जाती धर्म संप्रदायाचा 16 अहंकार. आम्ही सर्व वैद्य मंडळी सेवा करणे आमचे काम, आम्ही सर्व वैद्य मंडळी सेवा करणे आमचे काम, जाती धर्म नाही आमचा करू सेवानी उपचार, करू सेवानी उपचार. जाती धर्म संप्रदायाचा 16 अहंकार. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या विचाराने केला घात, या विचाराने केला घात. वैद्य कधी हा जात ना पाही, वैद्य कधी हा जात ना पाही, करीतो सेवानी उपचार. जाती धर्म संप्रदायाचा 16 अहंकार. देश असो विदेश असो, राष्ट्र असो वा कोण्याही पार्टीचा, जात असो विदेशी असो, राष्ट्र असो वा कोण्याही पार्टीचा, वैद्य कधी भेद करीना, करीतो सेवा आरोग्य उपचार. जाती धर्म संप्रदायाचा 16 अहंकार. वैद्य वैद्याचा करूया संघर्ष, हरी असो वा गावकरी, वैद्य वामनसूर सर्वांना विनंती करतो, करू सर्वाचा स्वीकार. तर वैद्य मंडळी, आपल्या सर्वांकडे माझे पॉम्पलेट आलेले आहेत. नशीन आले तर माझा नंबर आहे 9834988508. सर्वजण एक व्हा, एका मंचावर या आणि गव्हर्नमेंटला घाम फोडा की आमचे वैद्य मंडळीसाठी विचार करा. इतकंच मी सांगून आमच्या ताईंना आता सध्या निवडून आलेले आहे आणि तुम्ही सुद्धा तुमच्या माध्यमातून सरकारपर्यंत आमचा हा आवाज पोहोचवसान, हेच माझी विनंती आहे तुमच्या चरणी आहे. धन्यवाद. मला 2 शब्द मंचावर संधी दिली. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. यानंतर एक छोटासा कार्यक्रम या ठिकाणी बाकी आहे. खरं तर आपल्या संस्थेतली जी चिमुकला